मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळांनाही बोलवावं, बैठकीत एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवारांची भूमिका। कारण नसताना राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव का घेतलं माहित नाही, मी त्या रस्त्याने कधी जात नाही, महाराष्ट्र मलाही थोडाफार कळतो, शरद पवारांची टीका। 50% आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे, केंद्रानं भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका, शरद पवारांकडून स्पष्ट। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार, रमेश केरेंची भूमिका। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। वक्फ बोर्डावरून मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे, अकबर सय्यद सलमान शेख कोणासोबत आहे बघा, फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप। माझे अनेकांसोबत फोटो, राऊत फोटो दाखवून विषय बदलत आहेत, ठाकरे गटाला मतदान केलं मग भेटायला जाऊ शकत नाही का, फोटो दाखवत अकबर सय्यद यांचा सवाल। सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली आहे, भाडोत्री आणून आमचा तमाशा करतात, आम्हीही तुमचा तमाशा करू, संजय राऊतांचा इशारा। संजय राऊत तमाशावाला, कधी मातोश्री तर कधी सिल्वर ओकवर नाचतो, नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यात ताफा अडवल्यास तिथे चोप देणार, मनसैनिकांचा इशारा। बाळासाहेबांच्या मुलाला काय धमक्या देताय, अब्दालीला धमक्या द्या, 3 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान। राज ठाकरे द्विधा मनस्थितीत, त्यांना कुठल्या दिशेने जावं कळत नाहीये, आधी बाजूने बोलतात नंतर त्यांच्याच विरोधात बोलतात, विजय वडेट्टीवारांची टीका। सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करण्यास तयार, अंजली दमानी यांना चव्हाणांचं आव्हान। महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित, 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता, उदय सामंत यांची माहिती। महायुतीत भाजपनं किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना, कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढाव्या, भाजपातील वरिष्ठांचं मत, सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या प्रचारापासून युगेंद्र पवार सक्रिय, बारामती मतदारसंघाचं भवितव्य नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं, जयंत पाटलांकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत। पार्थ पवारांकडून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची मोर्चे बांधणी सुरू। छगन भुजबळांना सर्व फडणवीसांनी शिकवलंय, भुजबळांना मी गंभीरतेने घेत नाही, मनोज जरांगेंची टीका। सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधीच अदानी ऑफशोर संस्थेत गुंतवणूक, 2018 मध्ये गुंतवणूक काढून घेतली, हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुच यांनी फेटाळले। पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा, पूजा खेडकरांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी पुन्हा रडारवर, ईडीकडून पुन्हा राहुल गांधींना समन्स पाठवण्याची तयारी सुरू।